नमस्कार मंडळी, सध्या ढगफुटी मोठ्या प्रमाणात होत आहे, तर ती कशी होती पाहूया। भरपूर बाष्प असलेले ढग एखाद्या ठिकाणी वेगाने जमा होऊन त्यांची उंची वाढत जाते, तेव्हा अतितीव्र पाऊस कोसळतो, म्हणजेच ढगफुटी होते। डोंगरालगतच्या भागात अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते, कारण वाऱ्यासोबत येणारे ढग डोंगरामुळे अडवले जातात आणि वर सरकू लागतात, त्यामुळे डोंगरात उंच ढग तयार होतात। तसंच तिथे हवेचे थंड आणि बाष्पयुक्त प्रवाह एकमेकांना भिडतात। अशा ठिकाणीही असे उंच ढग तयार होऊ शकतात। ढग वर सरकतात तसं थंड हवेमुळे बाष्पाचं पाण्याच्या कणात रूपांतर होते आणि पाऊस पडतो। ही प्रक्रिया अतिशय वेगाने घडली तर ढगफुटी होते। जेव्हा एखाद्या ठिकाणी कमी काळात अति तीव्र पाऊस पडतो, तेव्हा ते सगळं पाणी जमीन शोषून घेऊ शकत नाही। असं पाणी वेगाने उतारावरून वाहू लागतं। अचानक येणाऱ्या पुरामुळे किंवा फ्लॅश फ्लडमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, यालाच ढगफुटी म्हणतात।